मराठी रंगभूमीच्या आणि चित्रपट सृष्टीच्या संस्कृतीला सुवर्ण साज देणाऱ्या अग्रमानांकित व्यक्तिमत्वांच्या पंक्तीत आपले स्थान नसल्याने कायम उपेक्षित राहून स्वतः अलौकिक कलाकार असण्याचा आभास निर्माण करणाऱ्या आपल्या प्रतिभेला त्रिवार नमस्कार. मराठी चित्रपट सृष्टीच्या आयुष्यातील गेली अनेक वर्षे ज्या दिग्गज कलाकारांनी श्रीमंत केली त्यातील एकाचाही आपण मुलाहिजा बाळगला नाहीत किंवा किंमत केली नाही. चित्रे ही माणसाची पहिली लिपी, त्यानंतर चिन्हे आली, मग भाषा, पुढे भाषेतून ओव्या जन्माला आल्या आणि आपण शिव्या आणल्या. जी भाषा आहे मुळात त्याच्यावर खूप आक्षेप घेतले गेले आमच्या की हे शिवराळ आहेत आणि अमुक आहेत तमुक आहे. पण मित्र असे असतात हो, आणि खूप मित्र असे असतात, तसे आम्ही आहोत. मैत्री प्रतिष्ठित करणाऱ्या आपणासारख्या कलाकारांसाठी मात्र शिव्या या आजही दागिनेच आहे. म्हणूनच कदाचित आपली देहबोली शब्दांचे अर्थ ध्वनित करीत असावी. आपल्या भीक माग्या वृत्तीतील सौंदर्य, दादा 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 दादा, लोचटपणाचा अतिरेक आणि लाचारीतील लालित्य या त्रिगुणी वैशिष्ट्यांमुळे आपण रेखाटलेले सर्वच एपिसोड्स प्रभावी ठरले आहेत. नको तिथे लाचार आणि नको तिथे अतिमुजोर ही आपली महती आपल्या नेहमीच्या बोलण्यातून लक्षात येते. तेवढाच चुकतो तो पॅराशूट बनव ना. दारू विषयीच्या आपल्या हावरटपणाचे समृद्ध दालन सिद्ध करण्यात आपण कायम अग्रेसर राहिला आहात. 3 दिवसापासून तो आमचा तो स्पॉट बॉय म्हणतो कावीळ झाली. आणि डॉक्टरला बोललो, त्याचं ते सॅम्पल ठेवलं त्या डॉक्टरला द्यायला, ती पण प्यायला. आईस कुठे तू? मी जावेद हबीबकडे आलो होतो रे, थोडं हेअर स्टाईलिंगसाठी. जावेद हबीब? मैत्रीच्या उपासनेत ब्रह्मानंद मिळवीत असतानाच आपण थापा मारणे ही कलाही जोपासली आहे. मी ज्या संकल्पनेला जन्म दिला होता त्या संकल्पनेवरती विजूने छानसं स्क्रिप्ट लिहिलं. माझ्या संकल्पनेतनं उभं राहिलेलं हे रोपटं जगासमोर ताठ मानेने उभं आहे, याचा मला फार अभिमान वाटतो. अचानक एक कल्पना माझ्या डोक्यात यावी आणि जस्ट बूम, एकदम खूप खुश झाला विजू. म्हणाला अरे सॉलिड आहे, माझ्या डोक्यात तसं काय नाही आलं. ही आपली आणखी एक थोरवी. आपल्या एपिसोड्सच्या प्रदर्शनात अनेक रसिकांनी शेलक्या म्हणींचा साक्षात अनुभव घेतला आहे. बाबाचं काय, बाबाचं कसं आहे माहितीये, नाही अवकात आणि म्हणे माझा पुतळा बसव चौकात. खिशात नाही नोट आणि म्हणे मला घाल कोट. आपल्या ह्या कलाकृतींच्या प्रभावाने अनेकांना पोटदुखी झाली. त्यांनी आपल्यावर शिवराळ असण्याचे आरोप केले. पण त्यांना भीक घालाल ते आपण नव्हे. अगदी गोऱ्यांच्या देशात जाऊन आपल्या मनोरंजन करण्याच्या व्यासंगाची प्रचिती दिली. अर्थात त्या देशाचे नाव आपल्या भाषेला साजेसे आहेच. तरुणांच्या मनातील आशयाला आणि मध्यमवर्गीय मैत्रीच्या प्रकृतीला पूरक अशा आपल्या संवादांनी मित्रांचे जगणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याने तरुण प्रत्यक्ष, तरुणी अप्रत्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक चोरून जोडला गेला. स्ट्रगलर सालाला 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष. आज 10 वर्षाचा प्रवास म्हणजे काही साधा नव्हे ना. 10 वर्ष पूर्ण झालेत. 10 वर्ष प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं आम्ही. 10 वर्ष तुम्ही खूप प्रेम दिलं या वेब सिरीजला. मी जस्ट एक संकल्पना जन्माला घातली होती हो, त्याचा ते हिमनग झालाय. माझ्या या कॉन्सेप्टला डोक्यावर उचलून धरलं. सो असं मी विजूला ती कॉन्सेप्ट दिली आणि विजूला ती क्लिक झाली आणि विजूनी ते घेतलं मनावर. सांगायला काय कोणी सांगू शकतं की ही आयडिया माझी आहे, म्हणजे आयडिया डोक्यातून यायला आधी डोकं असावं लागतं, है ना. आणि स्ट्रगलर सालाची ही 10 वर्ष, त्या 10 वर्षात जेवढे काय एपिसोड झाले सगळ्यांना माहिती आहे ती आयडिया. ते डोकं कोणाचं आहे? ते डोकं माझ्या बायकोचं अनूचं आहे. ऑल सेड अँड डन. तुम्ही स्ट्रगलर प्रतीक आहात, रोजच्या जीवनात स्ट्रगल करणाऱ्या सामान्य माणसाचे. म्हणून आपले वाटता. म्हणून तर
लोकल मध्ये धक्के खात लोक एपिसोड्स बघतात, कार चालवताना बघतात. एवढंच काय, काही प्रकांड पंडित कादंबरी लिहिताना आलेला ब्लॉक घालवण्यासाठी देखील स्ट्रगलर साला बघतात. लोकांच्या रोजच्या जीवनातील स्ट्रेस दूर करण्यात आपला वाटा फार महत्वाचा आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, उद्योग सगळ्यांनाच आपले हे रिकाम टेकडे उद्योग भावतात. तुझा खवलेल्या करवंटी सारखा चेहरा बघून बघून वाट आला मला. आपणास दशकपूर्तीच काय तर शतकपूर्ती झाल्यावर देखील कुठलंही मानाचं अवॉर्ड मिळणार नाही. मिळालंच तर ते हसऱ्या मनाचं अवॉर्ड असेल. कानाला हेडफोन्स लावून दुःख विसरण्याच्या कलेला अलौकिक आयाम देणारे म्हणून आपले नाव अढळ स्थानी राहील. आम्ही सारे रसिक आपले ऋणी आहोत. स्ट्रगलर साला.